नमस्कार मित्र हो, आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये निक्षय पोर्टलवरती आपण TB रुग्णाचं फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं ते पाहणार आहोत. फेस ऑथेंटिकेशन करण्यापूर्वी सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये काही ॲप्स आहेत ते ॲप्स इन्स्टॉल करून घ्यायचे. त्यासाठी आपलं प्ले स्टोअर ओपन करायचं आणि सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी आभा सर्च करायचं आहे. आभा सर्च केल्यानंतर तुम्हाला आभा ॲप लगेच प्ले स्टोअरवरती दिसेल. ते आभा नावाचं ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं. ज्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं नसेल त्यांनी इन्स्टॉल करून घ्यायचं. ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं असेल त्यांनी काही इन्स्टॉल करण्याची गरज नाही. त्यानंतर परत एकदा प्ले स्टोअरवरती जायचं आणि यावेळेस आधार फेस RD असं सर्च करायचं. लगेच तुम्हाला आधार फेस RD नावाचं ॲप्लिकेशन दिसेल. ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं. ज्यांच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी असेल त्यांनी काही इन्स्टॉल करायची गरज नाही. ज्यांना कोणाला तिथे अपडेट असं दिसत असेल त्यांनी ते अपडेट करून घ्यायचं. माझ्याकडे अपडेट दिसत होतं त्यामुळे मी त्याला अपडेट करून घेतलं. एवढं करून झाल्यानंतर आपल्याला क्रोम ब्राउझरवरती जायचं आणि त्या ठिकाणी निक्षय सर्च करायचं. त्यानंतर एक नंबरचीच वेबसाईट आपल्याला दिसेल, निक्षय.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं. पुढे तुम्ही लगेच या पेजवरती जाल. या ठिकाणी एक नंबरला तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन दिसत आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुढे तुमचा निक्षय ID आणि पासवर्ड वापरून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं. मी ID आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून घेतो. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. आता या ठिकाणी डाव्या बाजूला थोडंसं आपल्याला झूम करायचं आहे आणि डायग्नोस्टिक्सवरती क्लिक करून ॲड टेस्ट या ऑप्शनवरती जायचं आहे. पुढे तुम्ही या पेजवरती जाल. या ठिकाणी तुम्हाला पेशंट ID टाकायचा आहे. पेशंट ID तुम्हाला तुमच्या आरोग्य केंद्रामध्ये मिळून जाईल. पेशंट ID टाकल्यानंतर समोर आरशावरती क्लिक करून सर्च करायचं. पुढे तुम्हाला त्या पेशंटचं नाव त्या ठिकाणी दिसेल. पुढे आपल्याला त्या पेशंटच्या नावावरती क्लिक करायचं. त्या ठिकाणी आभा नंबर नॉट जनरेटेड असा मेसेज येईल. या ठिकाणी ओके करायचं. पुढे अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल. वरती या ठिकाणी आपल्याला एनरोलमेंट असा ऑप्शन दिसत आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. परत एकदा आभा नंबर इज नॉट जनरेटेड असा मेसेज येईल, त्याला ओके करायचं. त्यानंतर पुढे या प्रकारचं पेज ओपन होईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 बटन दिसत आहेत. त्यापैकी व्हेरीफाय आभा या बटनवरती क्लिक करून कंटिन्यू म्हणायचं. पुढे सगळ्यात वरती आपल्याला पेशंटचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणी दिसत असलेला कॅप्चा त्याच्या खाली टाकून घ्यायचा आणि त्याच्याच खाली ऑप्शन दिसत आहे जनरेट आभा युजिंग फेस ऑथ या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ॲग्री करायचं आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुढे त्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. हे लगेच या ठिकाणी तुम्हाला एक QR कोड जनरेट झालेला दिसेल. तुम्हाला त्या QR कोडचा लगेच एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर याला क्लोज न करता होम बटनवरती जायचं आणि आपलं इन्स्टॉल केलेलं आभा नावाचं ॲप ओपन करायचं. पुढे डाव्या कोपऱ्यात QR स्कॅनरचा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करून कंटिन्यू म्हणायचं आणि लोकेशनला ऑन करायचं. पुढे स्कॅन फ्रॉम गॅलरी हे ऑप्शन निवडून तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला QR कोड त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आणि कंटिन्यू म्हणायचं. पुढे तुमचा कॅमेरा ओपन होईल. कॅमेऱ्याला स्विच करून तुम्ही तुमच्या पेशंटचा चेहरा स्कॅन करून घ्यायचा. त्या ठिकाणी त्याला डोळे ब्लिंक करण्यास सांगायचं. त्यानंतर आपोआप तो कॅप्चर होईल आणि फेस कॅप्चर्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. एवढं करून झाल्यानंतर आपण काहीच न करता आपल्या पहिल्या क्रोमच्या पेजवरती यायचं. या ठिकाणी ॲटोमॅटिक लोडिंग होईल आणि आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला दिसेल. म्हणजे आपलं फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे आणि त्या पेशंटचा आभा नंबर देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर या प्रकारे तुम्ही तुमच्या TB पेशंटचे फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यांना मिळणारा जो काही मोबदला आहे तो त्यांच्या खात्यात जमा व्हावा. तुम्ही जर फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट केलं नाही तर त्यांना त्यांच्या खात्यामध्ये मोबदला मिळणार नाही. त्यामुळे सर्वांचं फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि तुमच्या रुग्णांना सहकार्य करायचं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.